आज आपण काय बनवतोय? आज आपण व्हेज दालच्या बनवतोय. एका ताईंची कमेंट होती, व्हेज दालच्या दाखवा. ये तुला साहित्य सांगते. ठीक आहे. 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, त्या वाटीचं प्रमाण आहे. हा गरम मसाला आहे. 5 लवंग, 7-8 काळी मिरी, 2 दालचिनी, 3 विलायची चहाची, 3 तमालपत्र, 1 चमचा जिरी, 1 वाटी तेल, 2 चमचे आलं लसूण पेस्ट. हा भोपळा मोठ्या फोडी केल्यात, आतला डोर काढलाय हे बघ. म्हणजे गर काढून चिरून ठेवलंय. हा डोर काढून चिरलाय. हे 1.5 पावशेर तांदूळ आहे, धुवून पाणी निथळून ठेवलंय. 1.5 कांदा, 2 मिरच्या, 2 टमाटे, कोथिंबीर, पुदिना. हा आपला मसाल्याचा डबा. आणि हे चिंच पण आहेत ना? हा चिंच आहे, मूठभर चिंच आहे, 1 तास भिजत ठेवली. ठीक आहे. आई आता आपण काय करतोय? आता आपण दालच्याची डाळ शिजायला टाकूया कुकर मध्ये. ती धुवून घेतली का तू? हा धुवून घेतली. सगळी डाळ टाकायची. त्याच्यानंतर पाणी टाकायचं. त्याच पातेल्याने टाकलं ना? हा त्याच पातेल्यात टाकायचं. असू दे गाई, एका डाळीने काय होणार आहे? असू दे, कशाला पण. हळद हिंग टाकूया. त्याच्यानंतर 1 चमचा तेल टाकू. 1.5 चमचा. आणि आता झाकण लावून शिजत ठेवू डाळ. ठीक आहे. किती शिट्ट्या करायच्या? 2. ठीक आहे. आई आता आपण काय करतोय? आता आपण दालच्याचा भात करतोय बाळा. फोडणी टाकायची. त्यासाठी 1 चमचा तूप टाकले. 2 चमचे. आता आपण त्यात गरम मसाले टाकू. हे जे सगळे गरम मसाले केले होते ते ना? हो, आता आपण सांगितले होते ना ते. आता भात टाकायचा, तांदूळ तो चांगला परतायचा. थोडंसं छान परतून घ्यायचं. मसाला किती वेळ परतायचा? 5 मिनिटं छान परतून घ्यायचा. म्हणजे भात मोकळा होतो आणि चव पण येते. तूप टाकले ना आपण त्यात, चांगलं साजूक तूप टाकले, छान लागतं. मग आता त्यात पाणी टाकायचं. तांदूळ घेतला त्याच्यापेक्षा 2 पट. भात परतून झाल्यावर टाकायचा ना? हा भात परतून गेला. ठीक आहे. झालं काय? हो झालं बाळा परतून. आता आपण त्यात पाणी टाकू. मला सांग, म्हणजे खूप जणांचा पण प्रश्न असा असतो की भात मोकळा होत नाही, तर त्यासाठी किती पाण्याचं प्रमाण वापरायचं? 1 पातेलं तांदूळ घेतलाय तर 2 पातेले पाणी टाकायचं त्यात. म्हणजे एकाचं दुप्पट पाणी? एकाचं दुप्पट पाणी. म्हणजे भात छान मोकळा होतो. हे 2 पातेले पाणी टाकायचं. म्हणजे तू ह्या पातेल्याने 1 पातेलं तांदूळ घेतला. हा आणि तेवढंच 2 पातेले पाणी. अच्छा, बरोबर आहे. थोडस 1 पातेल्याला जरा कमी होता ना भात? हो. मग बरोबर आईने पाणी पण कमी घेतलं तेवढंच. छान मिक्स झाले. आता आपण 1 चमचा मीठ टाकू आणि परत मिक्स करू. हा 1 चमचा घेतलाय छोटा. चांगलं हलवून घेऊ. कुकरला झाकण लावू आणि मिडियम गॅसवरती 3 शिट्ट्या देऊ. 3च द्यायच्या ना? हो 3च द्यायच्या. ठीक. आता याला 3 शिट्ट्या द्यायच्या ना? हो मिडियम गॅसवरती 3 शिट्ट्या द्यायच्या. भात छान मऊ होतो आणि मोकळा पण होतो. ठीक आहे. शिट्ट्या झाल्या की मला बोलव. हो. आई आता आपण काय करतोय? आता आपण दालच्या फोडणी टाकूया.
हे म्हणजे डाळ शिजवली ना मगाशी हम्म. ही डाळ घोटून घेतली ना तू? हा घोटून घेतली. ठीक. आता आपण तेल टाकू कढईमध्ये हम्म. अर्धी वाटी. म्हणजे अंदाजे 3-3.5 चमचे. हा 3-3.5 चमचे. ठीक आहे. मग तेल टाकलं काय करायचं? जिरे टाकायचे फोडणीला. हम्म. हम्म. जिरे 1 चमचा. जिरी चांगली तडतडली की त्यात मिरची आणि कांदा टाकायचा. मिरची आणि कांदा एकत्रच टाकलाय ना? हा एकत्रच टाकले आणि मऊ होईपर्यंत परतायचा. आणि हा किती 1.5 कांदा ना? हो 1.5 कांदा. लाल नाही करायचा, फक्त मऊ होईपर्यंत परतायचा. ठीक आहे. ऍक्च्युली एक ना ताई आहेत कुठल्या तरी, त्यांची खूप टाइम पासून कमेंट येत होती की दालच्याची रेसिपी दाखवा, पण काही टाइम म्हणजे काही कारणानुसार जमलंच नाही करायला. तर आज आम्ही दालच्याची रेसिपी बनवतोय. तर ही रेसिपी खास त्या ताईंसाठी. आणि आता कांदा परतत आल्यावर काय टाकायचं? आलं लसूणची पेस्ट टाकायची. त्याचा वास जाईपर्यंत छान परतून घ्यायची आलं लसूणची पेस्ट. ठीक आहे. मग कधी टाकायची? कांदा थोडा लाल होत आला की. अजून लाल नाही झाला. ठीक आहे. कांदा लाल होत आलाय छान. आता हम्म. ही जरी केलेली 2 चमचे आलं लसूणची पेस्ट आहे हम्म. ते आपण टाकायची कांद्यामध्ये. हम्म. आम्ही ऍक्च्युली आलं लसूणची पेस्ट आहे ना युजली घरी बनवून ठेवतो, म्हणजे वीकली बेसिसवर जास्त प्रॉब्लेम येत नाही. तर त्यातलेच 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. आता ही छान वास जाईपर्यंत परतायची. ठीक आहे. आलं लसूणचा कच्चा वास असतो ना, हम्म. तो वास जाईपर्यंत परतायचं छान. ठीक आहे. त्याचा रंग पण बदलतो परतताना. हम्म. आता किती वेळ परतायचा आहे याला? झालं 1-2 मिनिटं. म्हणजे लगेच होऊन जातं का? हा लगेच होऊन जातं. आलं लसूणची पेस्ट परतत आली आता. हम्म. परतून झाली. आता त्यात टमाटा टाकायचा. हम्म. टमाटा पण छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये. हे 2 मोठे टमाटे घेतलेत ना आपण? हो 2 मोठे टमाटे घेतलेत. मग आता आई एवढे मोठे मोठे टमाट्याचे तुकडे टाकले, ते बारीक कसे होतील ग? होतील ना, दालच्या उकळायचं आहे ना, त्याच्यामुळे उकळल्यावर होईल बारीक. आणि त्यात आता 1 चमचा मीठ टाकायचं आपल्याला, हम्म. म्हणजे टमाटे मऊ होतात छान आणि शिजतात पण. ठीक आहे. म्हणजे आता आपण सुरुवातीला काय केलं, सगळ्यात पहिलं तेल टाकलं, हो तेलात जिरे टाकलं, मग हो. त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा मिरची टाकली. हा, आणि कांदा चांगला परतला, मग नंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली. हो. आणि मग आता टोमॅटो आणि मीठ. टमाटा आणि मीठ. आणि आता टमाटा मऊ होईपर्यंत शिजून द्यायचं ना? हो चांगलं परतायचं. ते त्या ह्याच्यामध्ये परतलं ना, शिजला की मग मऊ होतो. काय मोठ्या जरी फोडी असल्या ना तरी तो मऊ होतो शिजून. परतला ना तेलामध्ये की मऊ पडतो तो. ठीक आहे. आणि आपण त्यात मीठ पण टाकले ना, त्याच्यामुळे मिठाने लवकर शिजतो ना टोमॅटो? मिठाने लवकर शिजतो, त्याला पाणी सुटतं. ठीक आहे. आता आपण त्याच्यावर झाकणी झाकून ठेवू. मग टमाटे 2 मिनिटांनी मऊ पडतील छान. ठीक आहे. मग आता याला 2 मिनिटं झाकायचं, टमाटे मऊ होईपर्यंत परतायचं, बरोबर? हो हो. ठीक आहे. आता आपण हे काढू. हम्म. टमाटे छान मऊ झालेत. आता आपण त्यात मसाले टाकू. ठीक आहे. काय काय मसाले टाकते? घरचा मसाला 2 चमचे. 1 मिनिट थांबा आई. अर्धा चमचा धने पावडर. अर्धा चमचा जिरे पावडर. पाव चमचा मिरी पावडर, पांढरी मिरी पावडर. मीठ नाही टाकायचं, मीठ टाकले आपण पहिलं. आता हे छान परतून घ्यायचं मसाला. आता ह्याला किती वेळ परतायचं आहे? अर्धा मिनिट. झालं का? हो झालं. परतत आले आता. ठीक आहे. आता आपण त्याच्यात भोपळ्याची फोडी टाकू.
पाण्यामध्ये भिजत टाकल्या होत्या. हम्म. पाण्यात भिजत टाकले की मग त्या काळ्या पडत नाही. काय हम्म. त्याच्यामुळे पाण्यात भिजत ठेवायच्या आधी. मग आता भोपळ्याच्या फोडी टाकल्या, हम्म. छान परतून घ्यायच्या परत. हम्म. आता याला शिजवायचंय ना? हो, झाकण ठेवून द्यायचं. मग पाणी न टाकता शिजवायचं का? पाणी न टाकता शिजवायचं. ठीक आहे, म्हणजे ह्याला आता झाकण ठेवून 5-10 मिनिटं शिजवायचं असेल का? हो, 5-10 मिनिटं शिजवायचं, वाफ द्यायची. ठीक आहे. झालं काही? हो, झालंय. चांगलं मऊ होत आलंय. आता आपण त्याच्यात चिंच भिजवले होते ना, त्याचा पोळ काढला मी कुस करून आणि पाणी गाळून घेतलंय. ते पाणी आपण ह्याच्यात टाकू. दाखव. अच्छा, म्हणजे त्याला चिंचला चुरून त्याचा कोळ काढला ना? कुस करून पोळ काढलं आणि गाळून घेतलं. ठीक आहे. आता ते यात टाकायचं का? हो, ते ह्याच्यात टाकायचं. चांगलं मिक्स करून घेऊ. अजून भोपळा अर्धा कच्चा आहे ना? हो, अर्धा कच्चा. अजून 5-10 मिनिटं वाफ देऊ त्याला. झाकून ठेवून देऊ. आता आपण दालच्या मसाल्याची पुडी टाकूयात. दाखव एक मिनिट. हा मी लकीचा दालचा मसाला घेतलाय. तुमच्याकडे जर का सुहाना एव्हरेस्ट कुठला जो पण अवेलेबल असेल ना तो घेऊ शकता. हा 15 रुपयाचा एक आहे ना? हो, हा 15 रुपयाचा एक दालचा मसाला आहे. ती एक पुडी सगळी टाकायची त्याच्यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे. मग आता याला परत 5 मिनिटं झाकून शिजवायचंय का असं शिजवायचं? नाही, 5 मिनिटं झाकण ठेवायचे, मग शिजवायचं. आता आपण झाकण ठेवू. अजूनपर्यंत याच्यामध्ये तू बिलकुल पाणी टाकलं नाही बरोबर? नाही, पाणी नाही टाकलं. ठीक आहे. ते शिजून झालं की मला बोलव. हो. झालं काय? हो, झालं बाळा. शिजलाय भोपळा आता. मस्त वास सुटलाय ग. हा. सगळं टाकले ना त्यात, त्याच्यामुळे छान वास सुटलाय. तेल नाही दिसते का गाई? हा, दिसतंय, पण त्याच्यात आपण पाणी टाकलं नाही ना, त्याच्यामुळे ते वाफेने तेल सुटलंय भोपळ्यामुळं आणि मसाल्यामुळं. पण त्याच्यात डाळ आणि पाणी टाकलं ना की मग ते तेल निघून जाईल. त्या टेन्शन घ्यायचं कारण नाही. ठीक आहे. मग आता यात काय टाकायचं? पाणी टाकायचं का? हा, पाणी टाकायचं. ठीक आहे, टाक. अर्धा ग्लास पाणी टाकायचे. ओके. म्हणजे आपल्याला जसं हे पाहिजे छान. तसं आपण घट्ट पातळ करू शकतो हो, ना? करू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं. पण शक्यतो दालचा थोडा घट्टच असतो. हो, घट्ट असतो. घट्टच छान लागतो तो. ठीक. आता आपण त्याच्यामध्ये डाळ टाकू. डाळ शिजवली होती ना आपण मगाशी, हे बघ. ही डाळ शिजवून घोटून घेतली होती. हो, शिजवून घोटून घेतली होती. आता आपण याच्यात टाकू. छान एक जीव हलवून घेऊ, मिक्स करू छान. ठीक आहे. थोडस कुकर धुवून टाकू. आता याला छान मिक्स करून घ्यायचं ना? हा, मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येऊन द्यायची छान. मग झालं. म्हणून त्याच्यामध्ये हे टाकायचे, पुदिना आणि कोथिंबीर टाकायची. ते टाकते मी आता मिक्स करून झाल्यावर. मग आता याला उकळायचं. हा, उकळायचं याला, उकळी येऊन द्यायची छान, मग चव लागते. त्याच्यात कोथिंबीर टाकू, पुदिना टाकू, परत हलवू आपण. ठीक आहे. पुदिना ऍक्च्युली ह्याच्यामुळे आता टाकलाय कारण की दालच्याला थोडासा पुदिन्याचा वास छान येतो. तुम्ही नंतर पण टाकू शकता पाहिजे तर. आणि जर का तुम्हाला लक्की मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा दालच्याचा मसाला अवेलेबल नसेल तर त्यावेळेस तुम्ही नॉर्मली आपला चिकन मसाला किंवा थोडासा बिर्याणी मसाला जो आहे ना, म्हणजे जो गरम मसाला टाईपचे पदार्थ असतात ना
तसं टाईपचा कुठलाही मसाला दालच्याला तुम्ही वापरू शकता. त्याने पण छान चव येते. कारण की काय काय ठिकाणी काय कायच्या इथे भेटत नाही ना मसाला. त्या हिशोबाने फक्त सांगितलं. आणि खरंच खूप मनापासून सांगते, ही दालच्याची रेसिपी त्याच ताईंसाठी आहे ज्या सारख्या कमेंट करत होत्या की व्हेज दालच्याची रेसिपी तुम्ही अजून शेअर नाही केली, वेळ भेटला की शेअर करा. तर हा दालचा तुमच्यासाठीच आहे. तर आजची जी शॉर्ट्स येईल ना त्याच्यामध्ये पण मी दालचेच व्हिडिओ दाखवणारच आहे की आज काय बनवलं. तर तुम्हाला परत वाटणार आहे की रेसिपी नाही दिली अजून, तर ह्या व्हिडिओची रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर होणार आहे पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताल तेव्हापर्यंत तुम्हाला पोहोचला असेल, उद्या किंवा परवामध्ये, है ना? हो. आता ह्याला काय करायचं, उकळी येऊन द्यायची ना? उकळी येऊन द्यायची. हो. ठीक आहे. आई झालं का? हो झालं. दाखव. उकळल्या दालच्या. आता काय करायचं? आता आपण त्याच्यामध्ये साजूक तूप टाकतो 2 चमचे. आता छान हलवायचं. तूप एकत्र मिक्स करून घ्यायचं हलवून. ठीक आहे. दालचा आता रेडी आहे. आता तो भाताचा कुकर त्यांना दाखव एकदा. हो. कसं झालंय भात, म्हणजे ते पण कळून जाईल. दाखवते. आता इथे मस्त दालचा रेडी आहे आणि इथे दालचा जो मगाशी भात बनवला होता तो सुद्धा रेडी आहे. हा. झाला काय मोकळा? हो झालंय मोकळा. हे बघ छान मोकळा झाला. आणि हा दालचा छान झालाय. या जेवायला. तर अशा प्रकारे मस्त दालचा रेडी आहे. दालच्या सोबत मोकळा मोकळा छान भात पण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.